लोहा तालुक्यातील हळदव या गावातील जुन्या स्मशानभूमीची जागा काही राजकीय पुढाऱ्यांनी प्लॉटिंग करून जागा विकून टाकली असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे। गावातील स्मशानभूमी ही 1 किलोमीटर अंतरावर गायरान जमिनीवर टाकली आहे। गावातील नागरिकांना अंत्यविधीसाठी मोठी कसरत करावी लागत आहे। विशेष बाब म्हणजे या स्मशानभूमीला अंत्यविधीसाठी प्रेत नेण्यासाठी साधा रस्ताही नसल्याने नागरिक हतबल झाले आहेत। जीवन जगण्यापेक्षा येथील नागरिकांना अंत्यविधी कशी करावी याचाच मोठा प्रश्न पडला आहे। सामाजिक कार्यकर्ते साधू पाटील वडजे यांनी गेल्या अनेक वर्षापासून हा लढा उभारला आहे। साधू पाटील वडजे यांनी अनेक आंदोलने, निवेदने, आमरण उपोषण केले, परंतु प्रशासनाच्या वतीने फक्त आश्वासन देऊन हे प्रकरण जशास तसे ठेवले आहे। 15 ऑगस्ट पर्यंत स्मशानभूमीचा विषय मार्गी लावा, अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा साधू पाटील वडजे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे। मी साधू लेकराजी वडजे, सामाजिक कार्यकर्ता, राहणार हळदव, तालुका लोहा, जिल्हा नांदेड। आमचं गाव हळदव हे लोह्यापासून 1 किलोमीटर अंतरावर गाव आहे। अनेक दिवसापासून आमच्या गावामध्ये गेल्या 40 वर्षापासून अंत्यविधीसाठी स्मशानभूमी, हिंदू स्मशानभूमी होती। हा स्मशानभूमी 9 नंबरच्या रेकॉर्ड ग्रामपंचायतच्या अंतर्गत लावलेली होती। या काही मागच्या गावगुंड सरपंचांनी, उपसरपंचांनी ही जमीन रेकॉर्ड प्रमाणे ग्रामपंचायतीच्या काढून मालकी ताबा याने त्या ठिकाणी पाडला आणि कब्जा करून घेतली आणि तो काही फलाटी विकून बी टाकले। मी गेल्या वर्षी 15/8/2025 ला मी आमरण उपोषणला बसलो होतो। त्या दिवशी आम्हाला उपोषणला बसल्यावर आमचे गटविकास अधिकारी, या ठिकाणी गावचा उपसरपंच आणि ग्रामसेवक यांनी आम्हाला लेखी आश्वासन देऊन आम्हाला त्या ठिकाणी उठविलं। कसं उठविलं की आम्ही तडकाफडकी रान मापणी फी ताबडतोब भरून ती 10 गुंठे जमीन आम्ही तुम्हाला काढून देऊ म्हणून आम्हाला इने लेखी लिहून देऊन आम्हाला उठवलं। त्याच्यामुळे आम्ही उठलो। अनेक बाऱ्या मी आत्मदहनचा इशारा दिला, मुख्य कार्यकारी अधिकारी इकडे तक्रार केली, जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार केली, गट विकास अधिकारी, असं कोणालाही सोडलं नाही। मी वेळोवेळ तक्रार देत असताना बी हिने आम्हाला प्रशासनाने दखल घेतली नाही। वारंवार आमची थट्टा करून, आमची येळ मजामत करून आमचं पुढे ढकलण्याचं काम केले। आता येईन त्या 15 ऑगस्टला 15/8/2026 ला सकाळी 7 वाजता मी हळदव येथे माझ्या मूळ गावीच ग्रामपंचायत समोर मी आत्मदहन करणार आहे। स्मशानभूमीची आम्हाला जागा उपलब्ध करून दिली, ठीक आहे, नुसतं मी 100% आत्मदहन सर्व गावाच्या वतीने करणार।